आता टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या बघूयात. बीओटी तत्वावरती बांधण्यात येणाऱ्या विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉरमुळे राज्याच्या तिजोरीवरती आर्थिक बोजा पडणार नाही. मात्र या मार्गावरती प्रवासासाठी पुढील 40 वर्ष हलक्या वाहनांसाठी 765 रुपयांच्या टोलचा बोजा वाहन चालकांवरती पडणार. जळगावच्या सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात घसरण. सोन्याच्या दरात 800 रुपयांची तर चांदीच्या दरात 5000 रुपयांची घसरण. सोन्याचे दर जीएसटीसह 1,56,650 रुपयांवर तर चांदी जीएसटीसह 2,62,650 रुपयांवर. 3.5 मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला एकाच दिवसात महाराष्ट्रात 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल. मुंबईत 7072 वाहनांची विक्रमी नोंद. सर्वोच्च न्यायालयाकडून रस्ते सुरक्षा वाढवण्यासाठी अनेक मार्गदर्शक तत्व जारी. निर्देशांमध्ये एक्सप्रेसवे सारख्या रस्त्यावरती अवजड वाहनांच्या पार्किंगवरती बंदी. सोशल मीडियावरील बेकायदेशीर आणि दिशाभूल करणाऱ्या मजकुराविरोधात निवडणूक आयोगाची कडक भूमिका. आचारसंहितेचा भंग करणारा मजकूर 3 तासांच्या आत हटवला नाही तर आयटी कायद्यानुसार संबंधित प्लॅटफॉर्मवरती थेट कारवाई करणार, आयोगाचा इशारा. येवला पैठणी विणकरांना मोठा दिलासा. विणकरांच्या बँक खात्यात उत्सव भत्ता जमा. भाजप विणकर प्रकोष्ठाचा आनंद उत्सव तर विणकर बांधवांकडून मुख्यमंत्र्यांच्या आभाराचे बॅनर. पनवेल रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरची लिफ्ट कोसळली. अडकलेल्या 4 प्रवाशांना बाहेर काढलं गेलं. रेल्वे प्लॅटफॉर्मवरच्या लिफ्टमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.